ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण स्टार्ट करतोय. क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 मध्ये बघा, फक्त आपलं स्टेटमेंट दिलेलं आहे, काही डायग्राम दिलेले, डायग्राम आपल्याला स्वतःला त्याच्यातून फॉर्म करायचे आणि मग आपल्याला सोडवायचं आहे. लेट अस रीड द एक्झाम्पल. फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर. स्क्वेअर दिलेला, स्क्वेअरचा डायगोनल, आपल्याला डायगोनलची व्हॅल्यू दिली आहे 10 सेंटीमीटर आणि त्या स्क्वेअरचं साईडची व्हॅल्यू आणि पेरिमीटर ऑफ द स्क्वेअर हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा आता अतिशय सोपं आहे. डायग्राम आपण स्क्वेअर आहे म्हणजे स्क्वेअरची डायग्राम आपण काढून घेऊयात. का आहे स्क्वेअरची डायग्राम? बघा इकडे लक्ष द्या. ही स्क्वेअर आपण काढून घेतोय. ऑल साइड्स आर इक्वल. आता तुम्ही अगदी व्यवस्थित पट्टी पेन्सिलचा वापर करूनच काढा. मी इथं हाती काढते, मे बी थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतं. ओके, स्क्वेअर आपण काढायचा आहे. ऑल साइड्स आर इक्वल. हा आपल्याला प्रॉपर्टी, ज्या स्क्वेअरच्या प्रॉपर्टी सगळ्या इकडे आपण लागू करणार आहोत. ऑल साइड्स आर इक्वल, ऑल अँगल्स आर इक्वल, म्हणजे ऑल अँगल्स आर इक्वल आणि ते किती आहे? ऑफ सेम मेजर, दॅट इज 90 डिग्री. ओके, आणि त्याचा डायगोनल आपल्याला एक काढायचा आहे. डायगोनल काढायचा आहे आणि त्याची डायगोनलची व्हॅल्यू दिलेली आहे 10. आता फक्त एवढंच दिलं, आपल्याला नाव गाव काही दिलेलं नाही त्या स्क्वेअरचं वगैरे डायगोनलचं. मग आपण टाकून घेऊया. आपण समजा म्हणूयात हा स्क्वेअर आहे ABCD आणि डायगोनल आहे आपली AC. ओके, मग आधी आपण लिहून घेऊया. सोल्युशनमध्ये काय येईल आपल्याला पहिले तर ट्रायंगल इन स्क्वेअर आहे, इन स्क्वेअर नाही म्हणता ना, क्वाड्रिलॅटरल ABCD is a square. Okay, is a square given हा स्क्वेअर आहे दिलेला आहे. डायगोनल AC इज इक्वल टू 10. ओके, 10 सेंटीमीटर आहे. 10 सेंटीमीटर हे पण गिवन आहे. त्याला इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 मध्ये आपण डायगोनल AC इज इक्वल टू 10 सेंटीमीटर लिहून घेतले. आता आपल्याला काय काय काढायचं आहे? साईड काढायचे, साईड्सच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत आणि पेरीमीटरच्या व्हॅल्यू काढायच्या. कशाचे? पेरीमीटर. आता पेरीमीटर म्हणजे काय तर सम ऑफ द साइड्स ऑफ ऑल दॅट जॉमेट्रिकल फिगर. कोणत्याही, आता इथे जॉमेट्रिकल फिगर काय आहे? स्क्वेअर आहे. स्क्वेअरला साईड्स किती आहेत? 4 आहेत आणि म्हणजे चारही साईडची बेरीज म्हणजे आपलं पेरीमीटर. म्हणजे एक काढली की आपल्याला ऑटोमॅटिकली पेरीमीटर. कारण का बरं एक काढली तर कारण सगळ्या साईड्स काय असतात स्क्वेअरमध्ये? इक्वल. म्हणजे एका साईडची व्हॅल्यू काढली तरी आपल्याला बस होणार. फक्त आपल्याला इथे दिलेलं आहे डायगोनल. आता आपल्याला डायग्रामवरनं लक्षात येते की इथे ABC आणि ADC असे 2 ट्रायंगल्स तयार झालेले आहेत. कोणामुळे? AC या डायगोनलमुळे. हे AC डायगोनलमुळे तयार झालेले हे 2 ट्रायंगल जे आहेत ते दोघं पण कसे आहेत? 90 डिग्रीचे आहेत. मग कुठलाही एक घ्या त्याच्यातला. ह्या बाजूचा आपण आता समजा घेतला, हा काय झाला? 90 डिग्रीचा म्हणजे राईट अँगल ट्रायंगल झालेला. आणि त्याची डायगोनल दिली म्हणजे ती काय? खरं तर त्याची त्या ट्रायंगलमधली स्क्वेअरची ती डायगोनल आहे, पण ABC राईट अँगल ट्रायंगलची ती काय आहे? हायपोटेनियस आहे. काय आहे ती? हायपोटेनियस होते. म्हणजेच आता हा जो ट्रायंगल आहे 90, हा जो स्क्वेअर आहे तो सगळ्या अँगल्स कसे आहेत? 90 90 90 आहेत. म्हणजे आणि हे स्क्वेअर असल्यामुळे काय झालं आहे? त्याच्या साईड्स कॉन्ग्रुएंट येणार आहे. मग कॉन्ग्रुएंट साईड्सच्या अँगल्स पण कसे असणार आहे? कॉन्ग्रुएंट. म्हणजे हे किती असणार आहे? 45 45. ओके, मग हे पण आपण इथे थोडक्यात लिहू शकतोय. साईड AB इज इक्वल टू AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू AD इज इक्वल टू DC. काय म्हणूयात इथे आपण? साइड्स ऑफ स्क्वेअर. साइड्स ऑफ स्क्वेअर. ओके, आता इक्वेशन नंबर 2. साइड्स ऑफ स्क्वेअर हे रिझन आपल्या इथे येईल. आता आपल्याला बघायचं आहे मग 45 45 म्हणजेच काय? इन काय म्हणू शकतोय? अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल ऑफ स्क्वेअर. ओके, अँगल ऑफ स्क्वेअर. देअरफॉर इन राईट अँगल ट्रायंगल ABC we have again angle BAC
इज इक्वल टू अँगल BCA इज इक्वल टू 45 डिग्री. ओके, वाय तर रिझनमध्ये काय येणार आहे, वाय AB इज इक्वल टू BC. ओके, AB इज इक्वल टू BC हे आपण तिथं रिझन लिहू शकतो. ओके, मग तसंच इथे काय आहे अजून आपल्याला, आता साईड अपोजिट टू 45 डिग्री इज द 1/√2 ऑफ हायपोटेन्यूज. म्हणजेच कोण आहे 45 दोन्ही पण, 45च्या समोरची इथे BC पण आहे, AB पण आहे. म्हणजे AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू 1/√2 ऑफ AC. ओके, 1/√2 ऑफ ACची व्हॅल्यू आहे 10. दॅट इज द आपण काय म्हणू शकतोय 10/√2. 10/√2. त्याला आपण पाहिजे तर अजून सॉल्व करू शकतोय. सॉल्व आपल्याला ह्याच्यात अजून करता येऊ शकते. काय येईल बरं, 10√2 म्हणजे आपण √2 खाली नको आहे. √2 हा फॅक्टर शक्यतो कुठल्या याच्यामध्ये आन्सरमध्ये खाली येतं का, वरती असला तरी चालतो, अंशामध्ये म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये असला तरी चालतो, न्यूमरेटरमध्ये नको. म्हणजेच वरती यायला पाहिजे. म्हणजे आपण काय करू शकतो, दोन्हीकडे √2ने काय करूया डिवाइड आणि मल्टी, म्हणजे काहीतरी केलं आहे आणि काही नाही केलं आहे. पण खाली काय झालं आहे √2 आपण काय √2 × √2 काय होणार आहे आपल्याला मिळेल 10√2/2. ओके, मग पुन्हा 2ने डिवाइड होऊ शकतो. 2 5 10. दॅट इज वी गेट द आन्सर ॲज द 5√2. म्हणजे AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू 5√2. पण AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू म्हणजे सगळं काय आहे साइड्स ऑफ स्क्वेअर्स इज इक्वल टू काय आहे 5√2. ओके, 5√2 सेंटीमीटर. आणि आता आपल्याला काय पेरीमीटर काढायचं आहे. मग पेरीमीटर काय येणार आहे, पेरीमीटर इज इक्वल टू 4 इंटू साइड्स ऑफ स्क्वेअर therefore we get 4 into 5√2. 5 4 20√2 हे आपल्याला काय आलेलं आहे पेरीमीटर ऑफ द स्क्वेअर. हे अशा प्रकारे आपल्याला सोडवायचं आहे. आपण तर क्वेश्चन नंबर पुढचा 7 पाहूया. Let's start the next example. That is the question number 7. आता बघूयात 7th फिगर दिलेली आहे. फिगर बघा आपल्याला अशी दिलेली आहे. फिगर DGF 90 डिग्री आहे, हा 90 डिग्री आहे आणि ही आपल्याला फिगर त्याने दिलेली आहे. व्हॅल्यूज दिल्या आहेत. इकडची 8 आहे, ही 12 आहे. ओके, ही 12 आहे आणि ती 8 आहे. आणि आपल्याला बघा दिलं आहे इन फिगर दी EF इज इक्वल टू 90 डिग्री अँड FG इज परपेंडिक्युलर टू ED. FG परपेंडिक्युलर टू ED म्हणजे हा पण आपल्याला FGD हे काय मिळालेले 90 डिग्रीचे अँगल मिळालेले आहेत. FGD 8 FG 12 आपण मांडून घेतले आणि फाइंड द EG. बघा EGची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. नंतर FDची काढायची आहे, पूर्ण FD इकडची काढायची आहे. ओके, आणि त्याच्यानंतर अजून काढायचं EF काढायचं. ओके, मग आता ह्या सगळ्या आपल्याला काढण्यासाठी अतिशय सोपे मी ह्याची हिंट फक्त देणार आहे तुम्हाला. तर बघा आता इथे अशा प्रकारचं आपल्याला जेव्हा दिसतं राईट अँगल ट्रायंगलमध्ये पुन्हा अल्टिट्यूड हा परपेंडिक्युलर आपल्याला इथे असतो, तेव्हा जॉमेट्रिक मीन प्रमाणे आपल्याला काय आहे इथे EG मिळणार आहे. EG ही मिळेल, EG मिळेल, EGD दिलेलीच आहे म्हणजे आपल्याला ही कंप्लीट मिळालेली. मग इथे
तुम्ही आता 2-3 प्रकारे एक्झाम्पल सॉल्व करू शकता. आयदर DE हे काय आहे, हायपोटेन्युअस आहे. ओके, कोणाची, DFE ची, म्हणजे आपल्याला इकडची आणि इकडची व्हॅल्यू काढणार. किंवा आधी हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे बघा, DGF. ओके, DGF मध्ये 8 आणि 12 दोन दिलेले आहेत आणि ही हा 90 डिग्री, ह्याच्या समोरची म्हणजे DF ही काय येईल, हायपोटेन्युअस, म्हणजे हायपोटेन्युअसची साईड इथे आपल्याला काढायची. मग हायपोटेन्युअस इथे काय येणार, DF स्क्वेअर इज इक्वल टू DG स्क्वेअर प्लस GF स्क्वेअर, म्हणजे आपल्याला DF ची व्हॅल्यू इथे मिळेल. मग इथे DF मिळाली. तसंच इकडे पण जेव्हा आपल्याला GE मिळेल जॉमेट्रिक मीनवरनं, तेव्हा इथे सुद्धा ह्या 90 डिग्रीच्या अपोजिटची ही सुद्धा काय होईल, हायपोटेन्युअस होईल. म्हणजेच काय येईल, इथं पण पुन्हा हायपोटेन्युअस स्क्वेअर EF स्क्वेअर इज इक्वल टू GF स्क्वेअर प्लस GE स्क्वेअर असं आपल्याला इथे करायचं आहे. ओके, मला हिंट दिलेली आहे. एकात एक असे राईट अँगल ट्रायंगल आहे. प्रत्येक वेळेमध्ये तुम्हाला सुरुवातीला आधी जॉमेट्रिक मीनचा फॉर्म्युला यूज करून GE काढायचं आहे आणि इकडे DGF आणि EGF मध्ये आपल्याला काय आहे, पायथागोरसचा थेरम यूज करून त्यांच्या स्क्वेअर्स ऑफ द हायपोटेन्युअसवरनं त्या दोन्ही साईड्स कॅल्क्युलेट करायच्या आहेत. अतिशय सोपं आहे. फक्त स्टेप बाय स्टेप व्यवस्थित रिझन सकट लिहा, व्हॅल्यूज पुटअप करा आणि कॅल्क्युलेशन व्यवस्थित करून ते सोडवायचं आहे. तसंच क्वेश्चन नंबर 8 आपण पाहणार आहोत. 8 पण अतिशय सोपं आहे बघा. क्वेश्चन नंबर 8 जर आपण बघायला गेलो काय आहे, इथं क्वेश्चन नंबर 8ला सुद्धा डायग्राम दिलेली नाही आहे, पण आपण जसं स्क्वेअरचं सॉल्व केलं तसंच आहे बघा, दिसतंय. फाइंड द डायगोनल ऑफ द रेक्टँगल. रेक्टँगल आपल्याला इथं सांगितलं आहे. आपण रेक्टँगल ड्रॉ करूया, स्क्वेअर नाही, काय रेक्टँगल. पण रेक्टँगलमध्ये पण पुन्हा आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे की ऑल अँगल्स आर 90 डिग्री. फक्त साईड सगळ्या सेम असतात का, नाही, फक्त अपोजिट साईड्स आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर. हे आपल्याला माहिती आहे. रेक्टँगल ह्याचा डायगोनल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आणि लेंथ आणि ब्रेड्थ दिलेली. लेंथ दिलेली आहे 35 आणि ही ब्रेड्थ दिलेली आहे 12. ओके, ब्रेड्थ आणि लेंथची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. व्हॅल्यू आपण रेक्टँगलचं पाहिजे ते तुम्ही नाव करा, ABCD PQRS काही लिहा आणि आपल्याला डायगोनलची व्हॅल्यू काढायची आहे. समजा आपण म्हटलं PQRS. ओके, PQRS. मग PR ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. पुन्हा हा काय झाला, या डायगोनलमुळे आपल्याला इथे दोन राईट अँगल ट्रायंगल मिळत आहे. आयदर वरचा घ्या आयदर खालचा घ्या. आपल्याला PR ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग हा पुन्हा आपला काय होतं, राईट अँगल ट्रायंगल होतोय. कोणता होतोय, राईट अँगल ट्रायंगल होतोय. कोणता, PQR. PQR मध्ये आता वेगवेगळे आहेत पण दोघांच्याही आपल्याला दोन साईड्स दिलेल्या आहेत. म्हणजे आता हायपोटेन्युअस साईड काढण्यासाठी PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर आणि मग त्याचा स्क्वेअर रूट घेऊन तुम्हाला PR ची व्हॅल्यू मिळणार आहे. अतिशय सोपं आहे, त्याच्यामुळे करायचं आहे. तुम्ही प्रॅक्टिस म्हणून तुम्ही करू शकता. नाही झालं तर मी आहेच, मला विचारू शकता. ओके, त्याच्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 9 आणि 10. ओके, आपण स्टार्ट करतोय आता क्वेश्चन नंबर 9 ऑफ प्रॅक्टिस सेट 2.1 मधला आपण क्वेश्चन नंबर 9 बघतोय. 9ची फिगर आपल्या समोर आहे. PRQ आपल्याकडे दिलेला आहे. इन फिगर M इज द मिड पॉईंट. M हा काय आहे, मिड पॉईंट आहे. कोणाचा, RQचा मिड पॉईंट आहे, QRचा. therefore RM इज इक्वल टू MQ. ते आपण मिड पॉईंट प्रॉपर्टीवरनं सांगू शकतोय. अँगल PRQ इज 90 डिग्री. अँगल PRQ इज द 90 डिग्री and therefore we have the PRQ is the right angle triangle. Okay, and prove that PQ square. बघा काय आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, PQ स्क्वेअर इज इक्वल टू 4PM स्क्वेअर. जे आपल्याला प्रूव्ह करायचं ते इथे मी ते लिहून घेते आहे, -3PR स्क्वेअर. ओके, आपल्याला बघा हे प्रूव्ह करायचं आहे. हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला दिलेला आहे हा राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगलमध्ये बघा PM आणखीन एक त्याच्यामध्ये ड्रॉ केल्यामुळे दोन राईट अँगल ट्रायंगल आपल्याला एकात एक दिसत आहेत. कोणते कोणते दिसत आहेत, PRQ हा पण एक राईट अँगल आहे आणि PRM हा सुद्धा एक राईट अँगल. मग ह्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपण जेव्हा पायथागोरसचं थेरम अप्लाय करून बघूया आणि मग आपल्याला ह्यापर्यंत कसं जाता येते ते एक एक आपण स्टेप बाय स्टेप पाहणार. जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ते मुद्दा आपण इथे समोर ठेवत की जेणेकरून आपण त्या हिशोबाने आपले आलेले इक्वेशन्स फिरवू शकतो. ओके, आता बघा क्वेश्चन नंबर 9मध्ये आपण पाहतोय PRM हा एक आपल्याला दिलेला आहे आणि PRQ म्हणजे आपण हा आतला घेऊया. इन ट्रायंगल या सगळ्यांनी इन ट्रायंगल PRM अँगल PRM is equal to 90 degree. Okay, therefore by
पायथागोरस थेरम, वी हॅव पायथागोरस थेरमने काय येईल, एवढ्या आपल्याला काय करायचं आहे, हायपोटेन्यूज साईड, हायपोटेन्यूज कोण आहे पी एम, म्हणून काय येईल पी एम स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स पी आर अँड आर एम, पी आर स्क्वेअर प्लस आर एम स्क्वेअर. ओके, ह्याला जे इक्वेशन नंबर 1. ओके, आता आपण हे असंच ठेवूयात. आणि दुसरं आपलं आहे कुठला ट्रायंगल, तर पी आर क्यू. ओके, पी आर क्यू. नाउ इन ट्रायंगल कोणता आहे, इन ट्रायंगल पी आर क्यू, अँगल पी आर क्यू इज इक्वल टू 90 डिग्री. therefore by Pythagoras theorem we have आता पी आर क्यू मध्ये आरच्या अपोजिटली आता पी आर क्यू म्हणजे कम्प्लीट येणार आहे, पी क्यू ही त्याची हायपोटेन्यूज येणार आहे. पी आर क्यू मधली पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस आर क्यू स्क्वेअर, काय आहे आर क्यू स्क्वेअर. ओके, आता बघा इकडे आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे ते आणि आपल्याला आत्ता जे 2 मिळालेले आहेत त्या इक्वेशनमध्ये आपण बघूया. काय आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, पी क्यू स्क्वेअरचं आपल्याला इक्वेशन पाहिजे 4pm आणि -3 PR. आता आपल्याकडे पी क्यू स्क्वेअरचं इक्वेशन इथे सुद्धा आले, पण त्याच्यामध्ये पी आर तर आहे पण पी एम नाही, आर क्यू आहे. ओके, आणि इकडे मात्र आपल्याला पी एमचं एक आहे मिळालेलं आहे की जे पी एमचं आपण इकडून घेऊ शकतो पी आर स्क्वेअर आर एम स्क्वेअर असं आपल्याकडे आहे. मग आता आपल्याला ह्या दोघांच्या ह्याच्यामध्ये घ्यायचं. आता आर क्यू स्क्वेअर ह्याच्यामध्ये आपल्याला काय आहे पी एम आहे का बघा, पी एम येण्यासाठी मग आपल्याला आर एम आणि पी एम घेतलं तर पी एम येऊ शकतो. ओके, म्हणजेच आपल्याला ह्या आर क्यूच्या ऐवजी पी एम आणायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल, आर एम स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर आपल्याला आणायला लागेल. ओके, म्हणजेच ह्या दोघांची वेळोवेळी म्हणजेच काय इथे पी एम स्क्वेअर येऊ शकतो. मग इथे आपल्याला काय काय करता येतं बघूयात आपण. आता आर क्यू स्क्वेअर जे आहे आर क्यूची व्हॅल्यू काय झाली, इथे मिड पॉईंट एम हा मिड पॉईंट झाल्यामुळे काय ते आपल्याला आर एम प्लस एम क्यू. ओके, म्हणजे आपण त्याला असं लिहू शकतो पी आर स्क्वेअर ॲज इट इज राहिला. या आर क्यूला आपण काय लिहू शकतोय, आर क्यू म्हणजे कोण आहे आर एम प्लस एम क्यू होल स्क्वेअर, आर क्यूचा स्क्वेअर म्हणून हा पण काय झाला होल स्क्वेअर. आता इथे ही जी आपल्याला दिसते आर एम प्लस एम क्यू होल स्क्वेअर, इथे आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे, ए प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करायचा. काय आहे ए प्लस बी होल स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके, हा आपण इथे अप्लाय करूया. ए स्क्वेअर म्हणजे इथे एची व्हॅल्यू काय आहे आर एम आणि बीची आहे एम क्यू. ए स्क्वेअर म्हणजेच काय येईल आर एम स्क्वेअर प्लस 2 आर एम इंटू एम क्यू प्लस एम क्यू स्क्वेअर. ओके, हा फॉर्म्युला पाहिजे तर लिहून घ्यायचा. ओके, आणि मग आपण हा फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे म्हणजेच काय येईल आपल्याला बघा आता मिळत आहे पी आर स्क्वेअर आर एम स्क्वेअर. बघा पी आर स्क्वेअर आर एम स्क्वेअर मिळालं आहे. हा ही म्हणजे काय आहे पी एम, म्हणजे आपल्या इथे पी एम एक तरी आलेला आहे पी एम स्क्वेअर. ओके, आणि हे राहिलेला जो आहे भाग तो आपण ॲज इट इज इथे लिहून घेऊयात आर एम इंटू एम क्यू प्लस एम क्यू स्क्वेअर. काय म्हणायचं इथे फ्रॉम इक्वेशन 1. हे आपण फ्रॉम इक्वेशन 1 वरनं काय केलं आहे पी आर प्लस आर एमची व्हॅल्यू पी एम आपण पुटअप केलेली आहे. ओके, इथपर्यंत लक्षात आलं आहे. आता आपल्याला पी एम तरी आले 4pm बघूयात कसे येत आहेत ते. त्याच्या आधी आपल्याला पी आर स्क्वेअर इथे आपल्याला आणायचं आहे. ओके, आता बघा इथे एम क्यू आहे आर एम आहे एम क्यू आहे. ओके, आपल्याला पी आर आणायचं आहे, पी आर स्क्वेअर आणायचं आहे. मग पी आर स्क्वेअर आणण्यासाठी आपल्याकडे बघा आता आर एम एम क्यू जिथे जिथे आहे एम क्यू दिसतं आपल्याला. एम क्यू जिथे आहे तिथे त्याच्याऐवजी आपण काय करूयात आर एम आणायचा प्रयत्न करू. म्हणजे एम क्यू आणि आर एम काय आहेत इक्वल आहेत. वाय इट इज अ मिड पॉईंट, बोथ आर कॉन्ग्रुएंट. तसं आपण पुटअप करूयात, काय करूयात पुटअप एम क्यू इज इक्वल टू आर एम. ओके, आर एम
हा आपण पुटअप करणार आहोत. मग इथे जिथे जिथे आपल्याला MQ दिसतंय तिथे तिथे आपल्याला काय ठेवायचं आहे, RM ठेवायचं. हा RM इथला आहेच. हा MQ म्हणजे काय करायचं आहे, RM व्हॅल्यू ठेवली प्लस हा MQ म्हणजे पुन्हा RM स्क्वेअर. ओके, मग आपल्याला बघा काय मिळतं आहे, PM स्क्वेअर प्लस RM इंटू RM म्हणजेच काय झालं आहे 2RM स्क्वेअर. पुन्हा इथे आहे RM स्क्वेअर. म्हणजेच आपल्याला इथं काय मिळतं आहे, PM स्क्वेअर प्लस 2RM स्क्वेअर आणि 1RM, काहीच नाही म्हणजे 1RM स्क्वेअर. म्हणजेच 2RM स्क्वेअर प्लस 1RM स्क्वेअर म्हणजे किती झालं एकूण 3RM स्क्वेअर. 3RM स्क्वेअर. बघा आपण आता आपल्या प्रूफच्या बरंचसं जवळ आलेलं आहे. आपल्याला बघा काय करायचं होतं, 3RM. RM अजून आपल्याकडे नाही आहे, पण PM आपलं आलेलं आहे आणि इकडे 3PR पाहिजे, पण RM आलेलं आहे. मग RMचं आपल्याला फर्स्ट इक्वेशनमध्ये RM आहे, पण त्याच्यामध्ये बघा PR आपल्याला, मग आपण हा RM स्क्वेअरची व्हॅल्यू इथे काय आहे ह्या इक्वेशनमधून इकडे पुटअप करायची. RMची व्हॅल्यू काय येईल ह्या इक्वेशनवरनं बघा बरं. RMची व्हॅल्यू RM एका बाजूला ठेवलं आहे, हा PR स्क्वेअर काय होईल ह्या बाजूला जाईल, म्हणजेच काय होईल PM स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर. ओके, इथे आपण लिहिणार आहोत. थोडंसं मी वरचं रफ करते, काय येईल त्याची व्हॅल्यू आपण पुटअप करूया. PQ स्क्वेअर हे इक्वेशन लिहिते, इथे हा PM स्क्वेअर प्लस ह्या RMची म्हणजे 3 आपण तसंच ठेवूया. RMची व्हॅल्यू आपण काय ठेवणार आहे त्या इक्वेशनवरनं, RM इज इक्वल टू RM स्क्वेअर इज इक्वल टू काय म्हणणार आहोत आपण, PM स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर. ओके, RM स्क्वेअरची काय व्हॅल्यू ठेवूया, PM स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर. ओके, आता आपण 3 बाहेर काढलाय, RMची व्हॅल्यू ही आपण पुटअप केलेली. मग आता आपल्याला काय दिसतंय बघा, अगदी काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. PM स्क्वेअर 3 ने मल्टिप्लाय करूया, 3PM स्क्वेअर पुन्हा 3PR स्क्वेअर. PR स्क्वेअर बघा, PM स्क्वेअर इकडे 3 आहे, इकडे दोघांमध्ये काय ॲडिशन, 3 + 1 काय येणार आहे 4PM स्क्वेअर आणि काय आहे मायनस 3PR स्क्वेअर. काय मिळाले बघा, काय आहे हे आपलं जे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं तेच आहे का बघा, PQ स्क्वेअर 4PM स्क्वेअर मायनस 3PR स्क्वेअर. ओके, अशा प्रकारे जिथे जिथे आपल्याला आवश्यक आहे इथे पण आपण लिहिणार आहोत फ्रॉम इक्वेशन. ओके, आपल्याला काय आहे फक्त इथे फ्रॉम इक्वेशन 1 हे आपल्याला लिहायचं आहे व्यवस्थित रिझन इथे. त्याप्रमाणे आपल्याला आलेलं आहे PQ स्क्वेअर इज इक्वल टू 4PM स्क्वेअर मायनस 3PR स्क्वेअर. ओके, अशा प्रकारे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. प्रत्येक स्टेप तुम्ही पॉज करून सगळं लिहून घ्या व्यवस्थित आणि समजून घ्या. नाही समजलं तर मला नक्कीच विचारा. आता आपण लास्ट क्वेश्चनकडे वळतोय, तोही अतिशय महत्त्वाचा आहे. लास्ट क्वेश्चन बघा, पूर्ण वर्ड प्रॉब्लेम आहे तो, व्यवस्थित आधी त्याचा आपण अर्थ समजून घेणार आहोत आणि मग आपण ते सोडवणार आहोत. बघा काय दिलेलं आहे, वॉल्स ऑफ 2 बिल्डिंग्स. आधी आपण अर्थ समजून घेऊया. वॉल्स ऑफ 2 बिल्डिंग्स, 2 बिल्डिंगच्या वॉल्स आहेत, भिंती आहेत. ऑन आयदर साईड ऑफ द स्ट्रीट, एक स्ट्रीट आहे, रस्ता आहे आणि त्याच्या दोन्ही आयदर साईडला त्या काय आहेत वॉल्स आपल्याला दिसत आहेत, भिंती आहेत. टू ईच अदर आर पॅरलल टू ईच अदर, ते पॅरलली आहे, आता स्ट्रेट आहेत. त्याच्यावर ते दोन्ही पण वॉल्स कशा असणार, तिरक्या असणार आहेत का नाही, स्ट्रेटच असणार आहेत. कशाला, रोडला स्ट्रेट असणार आहेत, त्याच्यामुळे त्या पॅरललच दोन्ही ईच अदर. लॅडर 5.8 मीटर लॉंग इज प्लेस ऑन द स्ट्रीट सच दॅट इट स्टॉप सच जस्ट रीच द विंडो ऑफ अ बिल्डिंग ॲट अ हाईट ऑफ 4 मीटर. एका बिल्डिंगच्या 4 मीटर हाईटपर्यंत एक काय आहे लॅडर, म्हणजेच काय सीडी जी असते आपल्याला चढायची सीडी, वरती चढायची सीडी, ती काय केलेली आहे तिरकी अशी इन्क्लाइन मोशनमध्ये ठेवल्या गेली आहे, विंडोला अशी लावलेली आहे. तेव्हा तिथे त्या लॅडरने किती 4 मीटर हाईट कव्हर केली. ओके, ऑन टर्निंग द लॅडर ओव्हर द अदर साईड ऑफ द
स्ट्रीट इट्स टॉप टचेस द विंडो ऑफ द अदर बिल्डिंग. त्याचा टॉप जो म्हणजे त्या लॅडरचा जो टॉप आहे, वरचा टोक आहे, ते त्या अदर बिल्डिंग ॲट द हाईट ऑफ 4.2 मीटर. फाइंड द विड्थ ऑफ द स्ट्रीट. त्याची स्ट्रीटची विड्थ म्हणजे ज्या दोन बिल्डिंग आहेत, वॉल्स आहेत, समजा आपण म्हणूयात ह्या दोन वॉल्स आहेत. ओके, हा आपला रोड आहे, आयदर साइड ह्या वॉल्स ऑफ बिल्डिंग आहेत. ही बिल्डिंग तर आपण बिल्डिंग काढली नाही तरी चालते. ओके, बिल्डिंगच्या ह्या वॉल्स आहेत, नुसत्या वॉल्स आपण भिंत एका बाजूची दाखवूया. ओके, भिंत एका बाजूची ही एक वॉल आहे आणि ही इकडची वॉल. ओके, या एकाच वॉलशी आपल्याला घेणं देणं. ओके, हे दोन्ही पण वॉल्स ऑफ आणि हा आपला खाली असलेला रोड आहे. ओके, रोड आहे आणि या रोडच्या दोन्ही साईडला दोन वॉल्स आहेत. इकडच्या एक दाखवत आणि ही. त्यामध्ये काय दाखवलं पुन्हा आपल्याला, एकाचे इथून एक 4 मीटर हाईटला एक विंडो आहे. ओके, ह्या वॉलमधली विंडो आहे की ज्या विंडोला काय आहे, एक लॅडर टच होती. एक लॅडर काय आहे, टाकलेली आहे. लॅडर 5.8 मीटर 5.8 मीटर लॉंगची एक लॅडर अशा प्रकारे ठेवलेली आहे. ओके, आणि तशीच तीच लॅडर पुन्हा टर्न ओव्हर केली आहे दुसऱ्या ह्याच्या. तर ती कुठे लागलेली आहे, दुसऱ्याच्या 4.2 मीटर 4.2 मीटर सॉरी 4.2 मीटरला ती लागलेली आहे. मग आपल्याला काय काढायचं आहे, विड्थ ऑफ द स्ट्रीट. स्ट्रीटचा विड्थ काढायचा आहे. आपण ह्याला जरा नेमिंग करूया. ही आपली पहिली बिल्डिंग म्हणजे समजा म्हणूयात ए बी, ही आहे सी डी. ओके, आणि हा ही आपली लॅडरची आपण म्हणूयात एल. ओके, लॅडर आपली एल आहे. एल ही ए बी या बिल्डिंगला, ए या पॉईंटला, ए या विंडो पॉईंटला गेलेली आहे. 4 मीटर, ए बीची लेंथ 4 मीटर आहे, इकडे 5.8. आता हीच लॅडर इकडे गेले. लॅडर काय लहान मोठी केली का, चेंज केले का, नाही. म्हणजे लॅडर तेवढीच आहे, फक्त इथे बघा ही लांबून ठेवली म्हणून ही जवळ खाली गेली आणि ही जरा अजून ह्या वॉलच्या जवळ आहे म्हणून ही काय उंचापर्यंत गेली. म्हणजे लॅडरची लेंथ काही चेंज होणार नाही, तीच राहणार 5.8. आणि इकडची आपल्याला किती दिली आहे, 4.2ला पर्यंत ती काय होते, टच होते. आणि आपल्याला काढायची ही कंप्लीट स्ट्रीटची विड्थ आहे ती आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. मग आपल्याला आधी ही मिळेल. मग आपण काय आहे, दोन्ही पण वॉल्स काय आहेत, वॉल्स ह्या कशा असतात, स्ट्रीटला परपेंडिक्युलर असतात. कुठलीही भिंत आपण कुठलीही इमारत उभं करतो तेव्हा काय ती जमिनीला काय असतात, परपेंडिक्युलरच असतात. म्हणजे हे परपेंडिक्युलर इथे आपल्याला काय मिळतात, हे दोन राईट अँगल ट्रायंगल मिळतात. राईट अँगल ट्रायंगल मिळाले म्हणजेच काय आहे, ही हायपोटेन्यूज झाली. ह्या रिमेनिंग 2 साईड्स म्हणजे ही साईड आणि ही साईड, ही इकडच्या ट्रायंगलमधली ही. आणि दोन्ही पण काय आहे, आपल्याला पायथागोरस थेरमने कॅल्क्युलेट करा आणि दोघांची ॲडिशन केली की आपल्याला काय मिळते, बीडीची लेंथ मिळणार आहे. लक्षात येते. आपण एक एक करूया. पहिलं लिहायचं आहे आपल्याला थोडंसं. आपण लिहूया थोडंसं. आपल्याला आधी थोडी थिअरिकल पार्ट थोडासा लिहायचा आहे. Walls AB and CD are perpendicular to the street. स्ट्रीटला परपेंडिक्युलर आहे. and ladder L is काय म्हटलं आपण, लॅडर L is placed on the street. Placed on the street and touches the walls AB and CD at 4 meter and 4.2 meter height. Okay, therefore we have angle ABL is equal to angle CDL
L is equal to 90. Okay, therefore in right angle triangle ABL by Pythagoras theorem, हे तुम्ही तुमच्या ओन लँग्वेजमध्ये लिहिलं तरी चालतं आहे. अगदी असंच्या असं नाही, थोडंसं इकडेवर फक्त आपल्याला मिनिंग आपल्याला लक्षात यायला पाहिजे की लॅडर प्लेस केले आहे, त्याच्यामधून हे परपेंडिक्युलर आहेत. ओके, आणि ते पॅरलल आहेत. म्हणजे आपल्याला लक्षात येते की 90 डिग्रीचा अँगल तिथे तयार झाला. राईट अँगल ट्रायंगल तिथे कसा होतो हे आपल्याला थोडंसं दाखवायचं. ओके, आणि पायथागोरस थेरमवरून आपण काय लिहिणार, ABLमध्ये AL² इज इक्वल टू AB² प्लस BL². ओके, मग AL काय आहे, AL आपली 5.8² इज इक्वल टू AB आहे 4² आणि BL आपल्याला कॅल्क्युलेट करायची. मग 5.8² आपल्याला 5.8चा स्क्वेअर करायचा. बघूया, 5.8 इंटू 5.8 8 64 8 40 आणि 6 46 8 45 25 आणि 4 29 4 6 9 10 13 33.64. ओके, 33.64 येते. 4चा स्क्वेअर 16 प्लस BL². म्हणजेच BLची व्हॅल्यू काय येणार आहे आपली, BLची व्हॅल्यू तर आपल्याला 16 तिकडे घ्यायचं आहे, म्हणजे 33.64 मायनस 16, ह्याच्यामधून मायनस 16 केलं तर किती मिळणार आहे आपल्याला, 6 7 8 9 10 11 12 13 17.64. आता हे काय आहे, BL² व्हॅल्यू आलेली आहे. मग BLची व्हॅल्यू काय येणार आहे, स्क्वेअर रूट ऑफ 17.64. आता 17.64 जे आहे ते कशाचं स्क्वेअर रूट आहे, तर हे पण तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला लक्षात येईल की काय आहे, 4.2 आहे. 4.2चा हा स्क्वेअर आहे. बरं लक्षात आहे, तुम्ही एकदा स्क्वेअर रूट आपण काढण्याच्या मेथडने तुम्ही स्क्वेअर रूट काढलं तरी चालेल. BL आपल्याला येते 4.2 मीटर. ओके, BLची व्हॅल्यू 4.2 मीटर आलेली आहे. ह्याला आपण घेतलं आहे. तसंच आता आपण पुढचं करूया, थोडंसं वरचं रफ करते, मध्येच तुम्ही पॉज करून ते पण लिहून घ्या. ओके, आता आपल्याला फक्त BL ह्याची व्हॅल्यू मिळालेली आहे 4.2. आता थोडंसं इथे खरं आपण पुढचं करणारच आहोत, पण आपल्याला इथे थोडासा अंदाज येईल बघा. 5.8 4 4.2 इकडे 5.2 5.8 4.2 म्हणजे इथं काय येणार आहे, ह्या तिघांचं जसं ट्रिपलेट दिसतं आहे तसं इथे कोणती राहिली आहे, 4 येणार आहे. बघूयात आपण इथे का डायरेक्टली आपण लिहिणार नाही आहेत, पण डायरेक्टली लिहूयात. आता नाव इन राईट अँगल ट्रायंगल CDL by Pythagoras theorem we have काय आहे, ह्याचा कोणता हायपोटेन्यूस आहे, CL² इज इक्वल टू CD² प्लस LD² C आणि L हे व्यवस्थित दिसू द्यात, हँडरायटिंगमध्ये व्यवस्थित दिसून द्या. CL आपल्याला दिलेलं आहे. CL किती आहे, 5.8², CD आहे 4.2² प्लस LD² आपल्याला कॅल्क्युलेट करू. 5.8चा आपण मगाशी काढलेला आहे 33.64, 4.2चा आहे 17.64 प्लस LD². ओके, म्हणजेच ह्याच्यामध्ये आपण LD² कॅल्क्युलेट करायचा आहे. हा आपण तिकडे नेऊया, म्हणजेच काय 33.64 मायनस 17.64. आपण ह्या दोघांची डिव्हिजन केली, 33 मायनस 17 केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, 16 मिळणार. बघा 64 मांडून घ्या पाहिजे तर 4 - 4 0, 6 - 6 ओके
4 - 4 0, 6 - 6 0, 3 - 7 6 आणि काय काय 1. ओके, एल डी स्क्वेअर आपल्याला काय मिळालेलं आहे 16, विच इम्प्लाइज एल डी इज इक्वल टू स्क्वेअर रूट घेतलं की आपल्याला काय मिळणार आहे 4 मीटर. ओके, आपण मगाशी अंदाजे ओरली काढलंच होतं, तुम्हाला म्हटलं होतं 4 येईलच इथे, पण अजून आपलं कंप्लीट झालं आहे का नाही. ओके, इथपर्यंत झालं असेल तर आपण लक्ष द्यायचं. पुढे समजतंय ना सगळ्यांना? नसेल तर प्लीज मला विचारा, पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, एल डी इज इक्वल टू 4 मिळाले आणि मगाशी आपल्याला बी एल मिळालं किती 4.2. म्हणजे आता दोघांची आपल्याला बी डीची व्हॅल्यू काढायची आहे. बी डी इज इक्वल टू बी एल प्लस एल डी विच इक्वल टू 4.2 प्लस 4 विच कम्स ॲज ए 2. 4 + 4 काय आहे 8.2 मीटर. म्हणजेच काय आहे बी डीची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 8.2 मीटर. आपण लिहिणार कसं, वर्ड प्रॉब्लेम आहे, खाली लिहिणार कसं आहे तर विड्थ ऑफ द स्ट्रीट. काय लिहिणार विड्थ ऑफ द, देअरफॉर विड्थ ऑफ द स्ट्रीट इज 8.2 मीटर. ओके, एवढी ही आपली विड्थ ऑफ द स्ट्रीट आहे. अशा प्रकारे आपल्याला पॉज करून सगळे बघायचं आहे. आपण सगळे मॅक्झिमम मधले तुम्हाला काही काही प्रॅक्टिसला दिलेत. अशा प्रकारे आपण प्रॅक्टिसचे 2.1 कंप्लीट केलेलं आहे. ओके, आता त्याच्या पुढचा जो भाग आहे तो लक्ष द्या सगळ्यांनी. इकडे काय आहे पेज नंबर 40, 41 अपोलोनियस थेरम आहे, ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम आहे. द प्रॅक्टिसचे 2.2 आहे. ॲक्च्युली हा जो पार्ट आहे तो आपल्याला आत्ताच्या यंदाच्या ह्या लॉकडाऊन असल्यामुळे जो काही 25% सिलेबस जो आहे तो थोडासा वगळण्यात आलेला आहे. त्यामध्ये हा भाग आपल्याला परीक्षेला ह्याच्यावर काही प्रश्न विचारले जाणार नाही आहेत. ओके, त्याच्यामुळे आत्ता मी सध्या हे काही शिकवणार नाही आहे. जर आपली लवकरच शाळा सुरू झाली तर तेव्हा आपण एक रिव्हिजन म्हणून तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून आपण घेणारच आहोत. पण आत्ता सध्या तरी आपण त्याला तुम्ही तिथे पाहिजे तर वरती पेज नंबर दिलेलं आहे सिलेबसमध्ये. हे काही भाग तुम्हाला जसं असेल त्याप्रमाणे मी सांगणार आहे. काही महत्त्वाचा जर तो पुढे लागू होत असेल तर तुम्हाला शिकवावा लागणारच आहे. पण आता हा जो आहे तो कंप्लीट आपल्याला पेज नंबर 40, 41, 42 आणि प्रॅक्टिस सेट 2.2 हा कंप्लीट आपल्याला आता ह्या वर्षीसाठी हा वगळण्यात आलेला आहे. ओके, तुम्ही पाहिजे स्वयं अध्ययन म्हणून सेल्फ स्टडीज म्हणून त्याचा अभ्यास करू शकता. तुम्ही पाहिजे तर रीड करून सुद्धा त्याचं घ्या. पाहिजे तर अगदीच तुम्हाला वाटत असेल तुम्ही विचारा. अगदी शाळा सुरू झाल्या तर मी तुम्हाला ते एक कन्सेप्ट म्हणून ती सांगणार आहेच. ओके, पण सध्या आपण त्याच्यावर काही ओव्हरलूक करणार नाही आहोत. आपला पुढचा सिलेबस आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर प्रॉब्लेम सेट 2 हा जो आहे तो पण तुम्ही सॉल्व करायचा आहे. त्याच्यातले पण काही क्वेश्चन नंबर 8, 9, 10 पेज नंबर 45 वरचे हे त्या अपोलोनियस थेरमवर डिपेंड्स असणार आहे किंवा शेवटीसुद्धा 17, 18 जो आहे तो सुद्धा त्याच्यामुळे वगळण्यात आलेला आहे. बाकी मात्र पूर्ण प्रॅक्टिस सेट आपल्याला सॉल्व करायचा आहे. कोणते बघा, प्रॅक्टिस सेट 2.2 कंप्लीट आपल्याला वगळण्यात आलेला आहे आणि त्याच्या आधीचे दोन्ही पेजेस 40, 41, 42 हे पूर्ण पेज आपल्याला वगळण्यात आलेलं आहे. ओके, आणि प्रॉब्लेम सेटमधलं क्वेश्चन नंबर 1 मधलं जे MCQs आहे त्याच्यामधलं बघा, हा जो क्वेश्चन दिसतोय 6 नंबरचा तो आपल्याला वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 45 वरचा जर बघायला गेलात तुम्ही तर क्वेश्चन नंबर 8, 9 आणि 10 हे 3 क्वेश्चन ह्याच्यावर नाही येणार, प्रश्न विचारला जाणार नाही बोर्डाला. आणि त्याचप्रमाणे 17 आणि 18. ओके, 17 आणि 18 हे असे नाही आहेत. आपण त्यामुळे हा आपण भाग घेणार नाही आहोत. प्रॉब्लेम सेट सगळ्यांनी सोडवायचा आहे. काही शंका असेल त्याच्यात तर नक्कीच तुम्ही विचारू शकता माझ्या इंडिव्हिज्युअल नंबरवर. ओके.